मंडळी, अहो मी तुमचा लाडका मथुर बोलतोय, संघर्ष योद्धा मथुर बोलतोय। आजही वडकी मैदानातला फायनलचा थरार आठवला की अंगावरती नुसता काटा येतोय। समालोचक पुकारत होते, आता काही क्षणात तुमच्या समोर हिंद केसरी जोड दिसणार आहे। माझ्या जोडीला शिरसवडीकरांची धडधडणारी रायफल होती, जिने मला गटल आणि सेमीला ताकदीने साथ दिली होती। आणि आता आम्हा दोघांना फायनलचा टप्पा पार करायचा होता। सगळ्या मथुर प्रेमींची स्वप्न उराशी होती, माझ्या मालकाची आशा माझ्या सोबत होती, रणजित सरांचे आशीर्वाद देखील माझ्या तेवढेच सोबत होते। आणि तेवढ्या झेंडा पडला, जीवाचं रान करून मी धाव घेतली आणि प्रत्येक झेप माझ्या मालकांच्या, माझ्या चाहत्यांच्या सगळ्यांसाठी घ्यायची होती हे लक्षात होतं। तीच माझी ताकद होती आणि त्याचमुळे वडकी सारख्या एवढ्या मोठ्या मैदानात मला हिंद केसरीचा मान मिळवता आला। माळशिरस मैदानानंतर पुन्हा एकदा मी हिंद केसरी झालो, मानाचा हिंद केसरी झालो, हिंद केसरी मैदानाचा प्रथम क्रमांकाचा मानकरी झालो। गुलाल उधळला, जिकडे तिकडे जल्लोष चालू झाला, सगळीकडे फक्त गुलालच गुलाल। मालकाचं स्वप्न पूर्ण झालं होतं आणि